नमस्कार, कसे आहात सगळे? तर आता उन्हाळा चालू झालाय. तर उन्हाळा चालू झाला म्हणजे कैरीचे रोज रोज पदार्थ तर बनलेच पाहिजेत. तर आज आपण कैरीचा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर कैरी राईस बनवण्यासाठी मी इथे बटाटा असा लांब लांब कट करून घेतला आहे, म्हणजे लांब फोडी कट करून घेतल्यात बटाट्याच्या. त्यानंतर मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलाय कट करून. कांदा पण आपण उभाच कट करून घेऊयात राईससाठी, आणि टोमॅटो पण उभाच कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कैरी खिसून घेतलेली आहे. त्यानंतर आपण राईससाठी लसूण जिरेचं वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये थोडंसं जिरे आणि लसूण पाकळ्या घालून ते आपण वाटून घेऊयात. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तिखट टाकून, एक चमचाभर तिखट टाकून ते पुन्हा वाटून त्याचं पेस्ट करून घेऊयात. आणि नंतर ही पेस्ट आपण राईसमध्ये वापरणार आहोत. तर चला, आपली राईस बनवण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण राईस बनवायला घेऊयात. तर त्यासाठी आपण एक कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालूयात, कढीपत्ता. त्यानंतर आपण जो लांबका कट केला होता, उभा कट केलेला कांदा, कांदा आपण फ्राय करून घेणार आहोत. थोडासा कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये आपण बटाटा टाकून घेणार आहोत. आणि पुन्हा बटाटा आणि कांदा थोडंसं फ्राय करणार आहोत. टोमॅटो केव्हाही शेवटी टाकायचं, जेणेकरून टोमॅटो जर तुम्ही लवकर टाकला तर टोमॅटोला जे पाणी सुटतं त्या पाण्यामुळं तुमचा कांदा किंवा बटाटा शिजणार नाही लवकर. त्यामुळे टोमॅटो नेहमी शेवटी टाकायचं. तर टोमॅटो आणि मिरची टाकून आपण पुन्हा एकदा फ्राय करून घेऊयात त्याला. पहा, आपलं कांदा, टोमॅटो, बटाटा व्यवस्थित फ्राय होऊन शिजलेला आहे. त्यानंतर आपण मगाशी जे जिरे आणि लसणाचं वाटण बनवलं होतं ते वाटण आपण त्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याला पुन्हा थोडंसं फ्राय करूयात. त्यानंतर आपण त्यामध्ये खिसलेली कैरी घालून घेणार आहोत आणि ते थोडंसं फ्राय करणार आहोत पुन्हा एकदा. तर पहा, आपलं छान असं फ्राय झालेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1-2 चमचे लाल तिखट घालून ते मिक्स करून घेणार आहोत पुन्हा. त्यानंतर आपण त्यामध्ये जो व्हाईट राईस बनवला होता तो व्हाईट राईस आपण घालून घेणार आहोत त्यामध्ये. आणि ते खालच्या मिश्रणामध्ये पूर्णपणे मिक्स करणार आहोत आपण व्हाईट राईस. तर चला, आता आपला कैरीचा राईस रेडी झालेला आहे. तर हा राईस तुम्ही गरमागरम सर्व करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.